त्याचं कारण असं आहे का आज नेमकी हायकर आणि त्याच्यामुळे बाहेर कामाला जाणं पण टाळलंच. आपण आता चाललेलो आहे दारणा हॉटेलला. म्हणजे विशेष काही नव्हतं. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज फायनली तुमचं मस्त आंघोळ विंगोळ करून तयार झालेलं आहे. आणि आज गाईज आपण काही कुठं कामाला नाही जाणार आहे. त्याचं कारण असं आहे का आज नेमकी हायकर आणि त्याच्यामुळे बाहेर कामाला जाणं पण टाळलंच पाहिजे जास्त करून. कारण विषय काय होतो माहिती आहे का, आपल्याला 100 लोक भेटतात, त्याच्यातून कोणी चांगलं भेटतं, कोणी कटकट करणारं भेटतं. त्याच्यामुळं ती कटकट वर्षभर चालू राहते आपल्यावर. त्याच्यामुळं आपण काही गेलो नाही. सकाळी सकाळी उठलो, मस्त आंघोळ वगैरे केली ना, आता मस्त मॅगी बनवली आहे. ॲक्च्युली मॅगी बनवायचं कारण काय माहिती का, आपल्याला घ्यायची गोळी आणि दुसरं काही नव्हतं. त्याच्यामुळं मस्त मॅगी वगैरे बनवून घेतली, गोळी खाऊ, मग दुपारी जेवण करता येईल नाही का आपल्याला. बट आपण आता जाणार आहे सर्वात पहिले आपल्या गोडाऊनला. कारण गोडाऊनला आपल्याला काही टेन्शन नाही, कोणी येत नाही जात नाही. तिथे एक फायर एक्सटिंग्विशर आहे, तो बनवून घेऊ म्हणजे मग घरी येता येईल. त्यानंतर सिद्धार्थ भाऊचं काय म्हणणे आज बघू आपण. गाईस, तर आपण आलेलो आहे आता सिद्धार्थ भाऊकडं. ॲक्च्युली त्याच्या काकांना आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलला घेऊन, राजीव गांधी भवनला. त्याच्यामुळे त्याची गाडी घ्यायला आलेलो आहे आपण. त्याला कुठंतरी अर्जंट एक काम आहे, त्याच्यामुळे तो नाही जाणार आहे, तर आपण जाणार आहे. बट त्याच्या अगोदर आपण जाऊ इकडं गोडाऊनचं काम करू आणि मग त्यानंतर हॉस्पिटलला जाऊ नये. कारण हॉस्पिटलला जायला टाईम आहे 12:30 वाजता. आणि हा आहे सिद्धार्थचा भाऊ, छोटा भाऊ आहे ना रे. अय लिओ आहे, लिओ नावाचा भाऊ आहे सिद्धार्थचा. तर चला आता चावी घेऊ गाडीची, ही माझ्या गाडीची मोठ्या गाडीची चावी घेऊ आणि जाऊ गोडाऊनला. सिद्धार्थ असं नाही, सिद्धार्थ काय गेला वाटतं. तर आता आपण आलेलो आहे आपल्या गोडाऊनला. आता तुम्हाला दाखवतोय बघा, हे जे मॉड्युलर आहे हे आपण बनवले. आणि बट याच्यामधलाच एक फायर एक्सटिंग्विशर होता मॉड्युलरच, तो बनला नाही. त्याचं कारण काय होतं माहिती का, त्याचं वॉल आहे ना, त्याचं वॉल जुना वॉल तुटलेला आहे. वॉल कुठंतरी ठेवला मी ॲक्च्युली, तो काढून. हा हे बघा, दाखव, हे बघा, हा तो वॉल. प्रेशर गेज पण नाही राहिलं. आता हा फायर एक्सटिंग्विशर आपण रिफिलिंग करून घेऊ नाही का. आपल्या गोडाऊन मधलं सगळं काम झालेलं आहे आणि आता आपण निघतोय कुठं माहिती का, राजीव गांधी भवनला जाण्यासाठी. विषय असा आहे, तुम्हाला मागाशी सांगितलं का मित्राच्या चुलत्याला घेऊन जायचं, म्हणजे काकांना घेऊन जायचं आहे. तर पहिले आपण कॅन्टोन्मेंटच्या हॉस्पिटलला जाऊ, त्यांना तिथून घेऊ आणि त्यानंतर मग जाऊ गाईज आपण राजीव गांधी भवनला. आता ॲक्च्युली आपण पंपा आलो होतो या बसंतीचं पोट भरायला, म्हणजे त्याची बसंती आपली नाही. वाजले दुपारचे आणि अजून इथं हॉस्पिटल माहिती आहे, इथं समोरचं हॉस्पिटल आहे वाला. मग अशी तिथंच गाडी लावली होती आपण. बट विषय काय आला माहिती का, तिथं आलं ऊन, फुल चटके बसायला लागले गाडीमध्ये. म्हटलं झालं धन्य आहे, काही खरं नाही. त्याच्यात ताण लागली खूप. एक तर आपल्या सिद्धार्थ भाऊनी पाणी पण ठेवेल नाही गाडीत. बघू आता येतील थोडं वेळ. ते त्याला वाजले 4:30 गाईस घरी जाण्यासाठी. म्हणजे आता सिद्धार्थच्या घरी गेलो होतो, तिथं जाऊन त्याची बसंती लावली आणि चाललोय आता घरी आपल्या छोट्या बसंतीवर. नातकुळा दानका विषय आहे नाही का. तर गाईज आता जाऊ आपण आपल्या घरी आणि मस्त जेवण करू. सो गाईज, तर सिद्धार्थ भाऊ आलेला आहे आपला आणि आपण आता चाललेलो आहे दारणा हॉटेलला. म्हणजे विशेष काही नव्हतं, ॲक्च्युली आम्हाला अंडे खायला जायचं होतं. बट आमच्या रस्त्यामध्ये मधीच नाही का असं विषय असं झाला का नाही, आज अंडे नाही खायचे, कारण अंड्याला टेस्ट नाही राहिली पहिल्यासारखी म्हणून. तर आज गाईज आपण खाणार आहे मटन किंवा चिकन. काय खायचंय रे भाऊ? चिकन खाऊ, काहीतरी नवीन ट्राय करू नाही. हा, कारण दरवेळेस ते अंडे खाऊन खाऊन असं वाटतंय अंड्याला टेस्ट नाही का आमच्या तोंडाला टेस्ट नाही, अशी गंमत झाली. तर चला गाईज जाऊ आता. आता ऑलरेडी आपण कुठपर्यंत पोहोचलोय माहिती का, आता आपण देवी मंदिरच्या आसपास आहे. आता इथून पुढे गेल्यानंतर ऍक्च्युली देवी मंदिराचे. तर चला जाऊ आणि मस्त चिकन थाळी नाही तर मटन थाळी मागू, दोन्हीतून एक काहीतरी मागू. पण सो गाईस, तर फायनली आपलं जेवण वगैरे झालेलं आहे
आणि सिद्धार्थ भाऊ आपल्याला कॉलनीमध्ये सोडायला आलो आहे आणि त्याच्यात गाणं लावण्यासाठी कवाचं थांबलेलं आहे नाही का. म्हणजे ॲक्च्युली गाणं लगेच लागत नाही, ब्लूटूथ कनेक्ट होतं त्याच्यात हॉर्न वाजवलं. हे नको वाचू ना, कॉलनी आहे काही जेवढी अक्कल नाही याला का कॉलनीमध्ये एवढा हॉर्न वाजू राहिलं नाही का आपलं. तर चला गाईज आता जाऊ घरी आपण पण, आणि आपला भाऊ पण चाललाय घरी. आणि आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चला जय महाकाल.